नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर काय घडतंय या संदर्भातल्या बातम्या. सुरुवातीची बातमी म्यानमारमधली, कारण इथे देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ पसरतीये. लोकशाही सरकार बरखास्त करणाऱ्या लष्करी सरकारनं आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचा इथे आरोप होतोय. बोसेल आणि त्यांची स्वयंसेवकांची टीम इथे काम करते, पण त्यांच्या बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना खूप मोठ्या संघर्षाचा देखील सामना करावा लागतोय. वेळेत उपचार मिळत नाहीयेत. मृतांचा आकडा वाढतोय. थेट घरून मृतदेह घेऊन त्यांना स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. इतकी भीषण परिस्थिती म्यानमारमध्ये आहे. मृतांचा आकडा अचानक वाढल्यानं अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्याचं विदारक चित्र इथे पाहावं लागतंय. कोरोनाच्या मूळ शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेमध्ये वेगवेगळे संदर्भ आता नव्यानं सापडतात अशी माहिती कळते. काही जण याला योगायोग म्हणत असतानाच कोरोनाचं मूळ कुठे आहे, त्याची उत्पत्ती नेमकी कुठे झाली या संदर्भात तपासादरम्यान वेगवेगळे संदर्भ येतात. एका चीनी भाष्यकारानं अलीकडेच 2019मध्ये अमेरिकन संस्थांच्या व्हायरसशी संबंधित ऑपरेशन्सच्या टाईमलाईनची एक क्रमवारी समोर आणली आणि ज्यामध्ये व्हायरसच्या मूळच्या मुख्य प्रवाहातल्या सिद्धांतांबद्दल देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. चीनच्या मेनलँड भागामध्ये देखील शुक्रवारी 75 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. हे सगळे स्थानिक संक्रमित आहेत. इथे 53 जण जियागासू प्रांतातले आहेत. हुबई आणि हुनान प्रांतात प्रत्येकी 9 रुग्ण आढळलेत. शुक्रवारी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद तिथे झालेली नाही. कोरोना प्रतिबंधक लस देताना विविध कागदपत्रांची मागणी केली जाते, त्यामुळे त्याला विरोध होताना दिसतोय. आपली वैयक्तिक माहिती मागणे यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येते असा दावा अनेकांनी केला आहे. पण बातमी फ्रान्समधली बघतोय. कागदपत्र आणि वैयक्तिक माहिती देण्याच्या विरोधात फ्रान्समध्ये हजारो नागरिक असे रस्त्यावर उतरले होते. घटनात्मक पद्धतीने एक निर्णय तिथे घेण्यात आला फ्रान्समध्ये, ज्यात नवीन कायद्याच्या बहुतांश तरतुदींना मान्यता दिल्यानंतर 2 दिवसांनी इथल्या नागरिकांची नाराजी अशा वेगवेगळ्या मोर्चांच्या माध्यमातून समोर येते. कॅफे, रेस्टॉरंट्स, त्याचबरोबर लांब पल्ल्याचा प्रवास आणि काही बाबींसाठी रुग्णालयांमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर या सगळ्यासाठी हा स्पेशल पास बाळगणं गरजेचं आहे. सेंट कायटोना यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी भरणारी वार्षिक कॅथलिक तिकडचा एक मार्च शनिवारी ब्युनोस आयर्स इथे पार पडला. कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाय तिथे सध्या राबवले जातात आणि त्यामुळे धार्मिक स्थळं अजूनही खुली करण्यात आलेली नाहीत. अर्जेंटिनाच्या राजधानीत सेंट कायटानो चर्चच्या बाहेर शेकडो नागरिक यासाठी एकत्रित उपस्थित होते. त्यांनी प्रार्थना केली. कोरोनामुळे जगभरातल्या सगळ्याच धर्मस्थळांवर विविध प्रकारचे निर्बंध सध्या आलेले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून कामगारांच्या संघटना आणि बेरोजगारांच्या गटांनी देशातल्या नोकऱ्या नसल्याबद्दल मोठ्या प्रमाणात चिंताही व्यक्त केलेली आहे. याच मागण्या मांडण्यासाठी तिथे एका फेरीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. पेरू देशाची राजधानी लिमामध्ये हजारो नागरिक रस्त्यावरून मोठा मोर्चा त्यांनी काढला होता. पेरूमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून नव्यानं ज्यांची नियुक्ती झाली ते पेड्रो कॅस्टिलो यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते. त्यांनी खरं तर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच देशाच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला, पण अवघ्या 1.5 महिन्यातच त्यांच्याबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते. समाज माध्यमांवर राष्ट्राध्यक्षपदाच्या रिकाम्या जागेसाठी भरती आहे अशा प्रकारचं अभियान सध्या राबवलं जात आहे. नवे राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या सरकारच्या जे त्यांचे समर्थक आहेत त्यांनी देखील या मोहिमेला पाठिंबा देऊ केला आहे. ग्रीसमध्ये शनिवारी 3 मोठे वणवे लागले. यात एक वणवा इतका भीषण होता की संपूर्ण शहराला याची झळ बसली आणि वणव्यामुळे ग्रीस देशातील 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं बेट इव्हिया मोठ्या प्रमाणात संकटात आहे. या वणव्यात लागलेल्या आगीमुळे जंगलातल्या डोंगरांना मोठा धोका निर्माण झालाय. उपाययोजना करून वणवा विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याऐवजी देवानं दिलेलं संकट म्हणून काही जणांना फारसं गांभीर्यानं घेत नाहीयेत आणि आता या आगीला आटोक्यात आणण्यासाठी 10 जहाजांचं फ्लीट आणि त्याचबरोबर 2 तटरक्षक दलांची गस्ती पथकं, 2 फेऱ्या, 2 जहाजं, त्याचबरोबर 2 प्रवासी जहाजं असे अनेक इतर उपायांचा देखील विचार केला जातोय. काही बेटांवर अडकून पडलेल्या पर्यटकांची सुटका करण्याचं कामही इथे युद्ध पातळीवर सुरू आहे. वणव्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान होते. अनेक घरं, व्यवसायांचं आणि शेती या वणव्यात अक्षरशः अशी बेचिराख झाली आहे. अग्निशमन दलातल्या एका जवानाचा इथे मृत्यू ओढवल्याचं कळतंय. माउंट प्रेथापर्यंत ज्वाळा पोहोचतात. या परिसरातल्या श्वसनाचा त्रास जाणवत असलेल्या नागरिकांसाठी हॉटलाईनची व्यवस्था देखील ग्रीसमध्ये तैनात करून देण्यात आली आहे.
ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा तीव्र दुष्काळ जाणवण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षात झालेल्या नुकसानाप्रमाणेच पुन्हा एकदा तितकंच नुकसान होईल असा अंदाज वर्तवला जातोय. आगीमुळे किती नुकसान झालंय हे पाहण्यासाठी सरकारकडून सॅटेलाईटची देखील मदत घेतली जाते. जुलै 2016 पेक्षा यावर्षीच्या जुलैमध्ये वनसंपदेचं अधिक नुकसान झालंय. ब्राझीलमध्ये बहुतांश वेळी जमिनीवर कब्जा मिळवण्याच्या हेतूनं अशा प्रकारे या सगळ्या भागाला आगी लावल्या जात आहेत. रशियात सायबेरिया प्रांतात लागलेल्या वणव्यानं अनेक गावं धोक्यात आली आहेत आणि इथल्या संबंधित प्रशासनानं इथे राहणाऱ्या नागरिकांना घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इथे अनेक ठिकाणी वणवे लागलेत. तब्बल ही संख्या 93 पर्यंत पोहोचली आहे. 11 लाख हेक्टर वनसंपदा अशी बेचिराख होत चालली आहे. या परिसरातल्या आगीवर नियंत्रणासाठी 120 मिलिटरी इंजिनियर्स रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून तैनात करण्यात आले आहेत. नॉर्थ कॅरोलिनामध्ये निसर्गरम्य जंगलांमध्ये राहणारे लोक सध्या भीतीच्या सावटाखाली जगतात, कारण जंगलात आग लागते आणि त्याच्यामुळे हजारो घरांना धोका निर्माण झाला. आतापर्यंत या डिक्सी फायरमध्ये गोल्डन शुगातील ग्रीनविले शहराचा बराचसा भाग भस्मसात झालाय. नेवाडा परिसरातील 10,000हून अधिक इमारतींना आगीचा धोका होता. या आगीनं न्यूयॉर्क शहराच्या क्षेत्रफळापेक्षा मोठा भाग काबीज केलाय. ज्या अफगाणी लोकांनी त्यांच्या मातृभूमीतल्या युद्धामध्ये ब्रिटिश सशस्त्र दलांशी लढा दिला त्यांना आता पुनर्वसनाची संधी ब्रिटनमध्ये मिळते. ब्रॉडकास्टर स्कायशी बोलताना एका पद्धतीनं त्यांच्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त करण्यात आली आणि ब्रिटिश सरकारला देखील विनंती करण्यात आली की त्यांच्यासोबत काम केलेल्या कोणालाही वंचित राहू देऊ नका. तब्बल 1400हून अधिक अफगाणी नागरिक आणि त्यांचे नातेवाईक सध्या पुनर्वसन योजनेअंतर्गत ब्रिटनमध्ये आले आहेत. बातमी जर्मनीतली 2,500 लोकांनी शनिवारी या भागातल्या कोळसा उत्खनन त्वरित थांबवण्यासाठी निदर्शनं केली आहेत. आंदोलकांनी लुईझरत आणि केनबर्ग या धोक्यात आलेल्या गावांदरम्यान 4 किलोमीटरची मानवी साखळी आपलं म्हणणं मांडण्यासाठी तयार केली. जर्मनीत 2038 पर्यंत कोळसा खाणं संपुष्टात येतील, पण पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यानुसार जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी पॅरिस हवामान कराराच्या ध्येयाची पूर्तता करणं आधी गरजेचं आहे. बातमी थायलंडमधली सरकारविरोधी निदर्शनं करणाऱ्या तरुणांच्या जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रुधूर आणि रबरच्या गोळ्या शनिवारी झाडाव्या लागल्या. आंदोलकांनी बँकॉकच्या दिन डायंग भागामध्ये दगडफेक केली, बाटल्या फोडल्या, फटाके उडवले आणि गोळीबारही केला. जमावानं पोलिसांना देखील मारहाण केल्याचं कळतंय. घटनास्थळावरच अनेक जणांवर उपचार केले जात असल्याचं दृश्यात दिसतंय, ज्यात एका पोलिसाचाही समावेश आहे. तैवानमधली बातमी आहे. दक्षिणेकडचा एक पूल शनिवारी एका चक्रीवादळामुळे पूर्णपणे अशा रीतीनं महापुरात उद्ध्वस्त झाला. तैवानच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस आला. पूरस्थिती त्यामुळे निर्माण झाली आणि चक्रीवादळ आता थोडं शांत झालेलं असलं तरी त्याचे परिणाम दिसत आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पनामा आणि कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी स्थलांतरितांच्या मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी आता सहमती दर्शवली आहे. हा मुद्दा क्युबा आणि हैती या 2 देशांच्या सीमारेषांना असलेल्या डेरियन भाग ओलांडण्यापासून स्थलांतरितांना प्रतिबंधित करण्यावर या दोन्ही बाजूंचं एकमत झाल्याचं कळतंय. दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या आठवड्यात या स्थलांतरितांच्या मुद्द्यांवर विविध प्रकारची नियमावली देखील जाहीर केली जाणार आहे. अमेरिकेतली बातमी पश्चिम किनारपट्टी आणि तिकडच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य आणि ही रस्ता वाहतूक प्रवासासाठी अतिशय धोकादायक बनत चालली आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. कोलोरॅडोच्या राज्यपालांनी आपत्तीची घोषणा या परिसरात केली आणि हा रस्ता बंद करण्यात आल्याचं सांगितलंय. ग्लेनवूड कॅनियनमध्ये देखील ही वाहतूक बंद करण्यात आल्याचं कळतंय. जंगलातल्या आगीच्या संकटाचा सामना केल्यानंतर या भागात मुसळधार पावसामुळे आता चिखलाचं साम्राज्य आहे. वारंवार नुकसान झाल्यानंतर महामार्ग पुन्हा सुरू करणं हे खूप मोठं आव्हानात्मक काम असल्याचं इथले कामगार म्हणतात. गेल्या महिन्याच्या अखेरीस अचानक आलेल्या पूर आणि त्यानंतर चिखल याचा शेकडो वाहनांना फटका बसला. अनेक वाहनं इथे अडकून पडली होती. बोगद्यात आश्रय घेतलेल्यांमध्ये सुमारे 30 जणांचा समावेश होता. उल्फॅक्सच्या सिएरा नेवाडा शहराभोवती 80हून अधिक घरं आणि इतर इमारती अक्षरशः नष्ट झाल्या. जंगलात लागलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलेलं असलं तरी काही काळ या परिसरातल्या आगीनं इथे अक्षरशः भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2600 एकरचं जंगल जळून खाक झालंय. कित्येक घरांचं नुकसान झालंय. 5000हून अधिक रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलंय. थंड तापमान आणि तिथल्या वाऱ्यांनी अग्निशमन दलाला जरी थोडीशी मदत झालेली असली तरी त्वरित नियंत्रण मिळवायला त्याचा उपयोग होऊ शकलाय. 14 राज्यांमध्ये मिळून 100 ठिकाणांपर्यंत ही वणवा हा त्याची धग जाणवत होती. आग विझल्यानंतर पुन्हा एकदा नुकसान झालेल्या शेकडो घरांची उभारणी करण्याचं खूप मोठं आव्हान सरकारसमोर आहे.
सेलिब्रेशन आणि गेट डाऊन ऑन इट यासारख्या हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कूल अँड द गँगचे प्रस्थापित सदस्य डेनिस डी.टी. थॉमस यांचं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. सॅक्सोफोन वादक आणि फ्लुटिस्ट आणि पर्कशनिस्ट अशी त्यांची ओळख. चीनमध्ये फिरत असलेला हत्तींचा कळप अखेर त्यांच्या मूळ अधिवासात परतला. युनान प्रांतातल्या नैऋत्य दिशेला या हत्तींचा मूळ अधिवास आहे. दक्षिणेकडे भरपूर प्रवास केल्यानंतर अखेर हे हत्ती परतलेत. युनानच्या युक्सी शहरातल्या युआजियांग या काउंटीमध्ये हत्ती 5 दिवस भटकत होते. या हत्तींच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला होता. युनान प्रांतातच हे आशियाई हत्ती आढळत असतात. इतरही बातम्यांसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि पुन्हा एकदा आपण बातम्यांचा आढावा घेणार आहोत. जगाच्या पाठीवर काय घडते बघूयात. लिथुआनियामधल्या स्थलांतरित छावण्यांमधली परिस्थिती बिघडते असं कळतंय. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही वाढत चालल्या आहेत. तब्बल 4100हून अधिक नागरिक इथे स्थलांतरित झालेत आणि त्यापैकी बहुतांश नागरिक हे इराकमधले आहेत असं कळतंय. बेलारूसहून ते या भागात सध्या स्थलांतरित झालेले आहेत. तुर्कस्तानमध्ये 9 दिवसांपासून धुमसत असलेल्या वणव्यात 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जनावरं यात दगावली आहेत. तंटाल्या पर्यटनास्थळाची परिस्थिती आता आटोक्यात येत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री मेव्हलूट यांनी दिली. वाऱ्याचा वेग कमी झाल्यावर आगही आटोक्यात यायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मदतीसाठी इस्रायलहून 2 विमानं देखील मागवण्यात आली. ती देखील तिथे दाखल झालेली आहेत आणि त्यानंतर या आगीवर नियंत्रणासाठी ती तैनात करण्यात आली. इथिओपियाच्या टिग्रे प्रदेशात गरजेच्या साहित्याचा पुरवठा पोचायला आता सुरुवात झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अन्नाची पाकिटं आणि त्याचबरोबर अन्य साहित्य, त्याचबरोबर इंधन भरलेले 175 ट्रक्स इथे दाखल झालेत. सकारात्मक पाऊल असलं तरीही आणखी खूप मदतीची इथे आवश्यकता आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या मानवी सेवा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. दररोज 100 ट्रक भरून साहित्याची इथे गरज आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. सत्ताधारी पक्षाचं सरकार कोसळल्यानंतर नोव्हेंबरपासून इथे युद्ध परिस्थिती आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो क्युलेबा यांच्यात वॉशिंग्टनमध्ये चर्चा झाली आणि यात द्विपक्षीय संबंध आणि युक्रेनला अमेरिकेचा मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आश्वासन यावर चर्चा झाल्याचं कळतंय. रशियाशी युक्रेनचे संबंध तणावपूर्ण आहेत आणि याच पार्श्वभूमीवर युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा गरजेचा आहे. 30 ऑगस्टला युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की वॉशिंग्टन डीसीला भेट देतील आणि या भेटीबद्दलही या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. 6 जानेवारीला अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये जो प्रकार घडला त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या या सगळ्या अधिकाऱ्यांना श्रद्धांजली नुकतीच अर्पण केली. हल्ल्याच्या या दुःखद आणि कठीण काळात तिथल्या सदस्यांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचेही आभार मानले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघातल्या सदस्यांचा सन्मान केला. तुमच्या कामगिरीमुळे देशवासियांना तुमचा अभिमान वाटतो अशा शब्दात त्यांनी या सगळ्या संघाच्या सदस्यांची प्रशंसा केली. अमेरिकेनं ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 108 पदकांची कमाई केली, ज्यात 36 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. चीननं 87 पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मॅस्कॉट रोबो तयार करण्यात आले. ऑलिम्पिक स्पर्धा प्रत्यक्ष अनुभवता येत नसल्यानं लहान मुलांसाठी हे रोबो तिथे संवाद साधतात, नृत्यही करतात. फक्त तंत्रज्ञानाचा वापर करून रोबो बनवण्यापेक्षा त्यांची मदत होऊ शकेल, त्यांची उपयुक्तता जाणू शकेल अशा हेतूनं हे रोबो तयार केल्याचं या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये काही खेळाडूंनी नेल आर्ट केले होते आणि त्याचे फोटो खूप व्हायरल झाले. त्यांचे फोटो चर्चेतही आहेत. काही महिला खेळाडूंनी नखांवर आपापल्या देशांचे ध्वज किंवा त्यातले रंग असं कॉम्बिनेशन वापरलं होतं. काही खेळाडूंनी ऑलिम्पिकची प्रतिमा देखील नखांवर साकारली होती. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर या न्यूज 18 लोकमतच्या विशेष बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. एक महत्त्वाचं आवाहन मास्क वापराबद्दलचं. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्क वापरा, सुरक्षित राहा आणि बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला देखील भेट द्यायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.